गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आणि खूप दिवस झाले गाईज मी ब्लॉग काही टाकलं नव्हतं, मला टॉपिकच भेटत नव्हता. मग मला ट्रॅक्टरचं काम भेटल्यानंतर म्हटलं आपण ब्लॉग पण बनवायचं होईल आणि यार काम पण होऊन जाईल ट्रॅक्टरचं. आणि ट्रॅक्टरला खूप दिवस काम भेटलं पण नव्हतं, त्यासाठी मी थेट निघालं कामासाठी आणि ब्लॉग बनवायलासाठी. आणि ते झाल्यानंतर मला शेतात आपलं काम पण होतं तिरी मारायचं. सो गाईज आपण आलेलं आहे शेतात. आपल्याला आज थोडंसं इथे तिरी मारायची आहे रानामध्ये. म्हणजे आपल्याला पेरायची होती कोथिंबीरसाठी आलो होतो आपण तिरी मारायला. मग त्याच्यामध्ये पण एक गोष्ट होऊनच गेली. आपण जे पिना असतात ना, जे आपण ह्याला जोडतो, हे आपल्याकडे होत्या खूप खुच्च्या. मग त्यासाठी आपल्या पिना बसत नव्हत्या. नंतर आपण जुगाड लावला. मग तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे आपण तार घातलेली आहे मध्ये. जुगाड शेतात राहिल्यानंतर काही पण जुगाड करावं लागतं. काहीच बघू शकता आमचं हे शेत. आता हे जवारी आली काढायला, मग आम्ही गुत्त दिलेलं आहे. आता ते चालू करणार आहे 2 दिवसामध्ये. मग आता सो गाईज आपण ट्रॅक्टरला सुरुवात करणार आहे. सो गाईज आपलं म्हणजे ते जे तिरीचं पार्ट होतं ना, ते थोडंसं मध्ये होतं. त्यासाठी आपल्याला घ्यायचं होतं बाहेर. त्यासाठी आपण घेतलं मध्ये बाहेरल्या बाजूला आणि सुरुवात केली. नाहीतर मध्ये ठेवून आपण केलं असतं तर खूप टाईम लागला असता. रान जल्दी पार जाणं नाही झालं असतं. त्यासाठी आपण घेतलं बाहेरल्या बाजूला. सो गाईज आपलं झालेलं आहे सगळे बाहेरल्या बाजूला घेतले तरी सगळे अजून जे 2 फण आहेत जे मध्ये होते असल्यामुळे आपण घेतलेले बाहेर. आता आपण सुरुवात करणार आहे चालू ट्रॅक्टर. बघू शकता गाईज पूर्ण दिवस मावळलेला आहे आणि आता आपलं ट्रॅक्टर चालू आहे. एक ॲटलिस्ट खूप वेळ लागेल पण ठीक आहे, पार झाले तो जाणार पण नाही. बघू शकता आजोबा गेले नव्हते घराकडे, इथंच थांबले होते. आजोबाला जावं म्हणलं होतं तरी पण इथंच थांबले होते. मग फायनली काय आपण वापस ट्रॅक्टरला सुरुवात केली आणि जल्दी खतम केला फायनली. मग आपलं ट्रॅक्टर मारायचं खतम झालेलं होतं आणि तुम्ही बघू शकता. मग निघाला आपण घराकडे. रात्री 11:30 वाजले होते गाईज. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.